नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. स्वागत आहे तुमचं माझ्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि हे बघा, हे जे तुम्हाला दाखवत आहे ना, अहो त्या दिवशी जॉबवरून येताना आहे ना, माझ्यासाठी हे बघा किती सुंदर माझी फेवरेट मिठाई घेऊन आले. आणि तेही न सांगता. असं कधी कधी अहो घेऊन येतात माझ्यासाठी किंवा अद्दूसाठी न सांगता, कारण की त्यांना माहीत आहे माझ्या बायकोला आणि माझ्या मुलीला हे आवडतं म्हणून. तर तेच इकडे आणले होते. आणि हे छोटी छोटी गोष्टी वगैरे बघितलं ना अहोंनी केलेलं, खरंच खूप आनंदी होते मला आणि अद्दूला. तर प्रत्येक वाईफचं असंच असतं, कारण की आपल्याला स्पेशल फील होतं हो ना, तसं होतं. तर असं सगळं होतं, तेच इकडे मी दाखवत होते तुम्हाला. आनंदामध्ये मग ते पण शूट करून टाकलं. आणि हा जो क्लिप आहे ना, सायंकाळचा आहे. आमची टी व्ही झाली होती खराब, तर त्या टी व्हीला म्हणजे आवाज येत होता पण चित्रच दिसत नव्हतं. त्यामुळे टी व्ही घेऊन जात होतो आम्ही दुरुस्त करायला सायंकाळी, कारण की 2-3 दिवस झाले टी व्ही ओपन म्हणजे चालूच नव्हती घरी. आणि टी व्ही नाही राहिलं ना, खरंच करमत नाही. आणि मला काय होतं ना, मला एक बिमारी आहे, जेवण करताना आहे ना, मला टी व्ही पाहायची खूप आवड आहे. टी व्ही नाही पाहिलं तर माझं पोटच नाही भरत, असं असतं. म्हणून आम्ही टी व्ही दुरुस्त करायला घेऊन जात होतो. तर मंडळी, अद्दू आता बेडवर शांत बसून होती, काहीच आवाज येत नव्हता तिचं. मी इकडे स्वयंपाकाची तयारीसुद्धा चालू आहे माझी. आणि थोडंसं मोबाईल मी बघत होती 2 मिनटं. चार्जिंगवर लावून होतं मोबाईलना, 2 मिनटं फक्त बघत होते. इकडे स्वयंपाक कुकर झालेला आहे, आता वरण फोडणी द्यायचं आहे. तर एकदम शांत, म्हणजे खूप शांत बसून होती, काहीच आवाज येत नव्हतं. तर मी म्हटलं ही काय करत आहे, कुठे गेली आहे, म्हणजे काहीतरी कारभार नक्कीच चालू आहे म्हणून एवढी शांत बसून आहे. ती काय गेली, ड्रेसिंगवरचा जो वॅसलिनचा छोटासा वॅसलिनची जी छोटीशी डब्बी आहे ना, ती घेतली. ती घेतल्यानंतर बेडवर जाऊन बसली. आणि हा कालच घेऊन आणलेला होता, अहोंनी घेऊन आणलं. तर त्याचं काय किती तिने खराब केलं तुम्हाला दाखवते मी. किती संपवलं तिनं, दाखवते मी बॅक कॅमेराने. हे बघा मंडळी, तुम्हाला दिसतच असेल. थांब बाळा, 1 मिनटं थांब. ही बघा आली महाराणी. थांब थांब, मला 1 मिनटं थांब थांब. तर हे बघा, हे पूर्ण असं फुल बनवून येते. मग तुम्हाला दिसत असेल होल पडून वगैरे, ते तुम्हाला कॅमेरामध्ये किती जाणवत आहे माहीत नाही, पण तो पूर्ण असा पूर्ण काढून काढून पूर्ण हातापायाला ती लावत होती. नाही ना बाळा, आता नाही न्यायचं, आता नाही. हां, झालं ना, कारभार करून झालं ना. तर आपला बाळ 2 मिनटं किंवा 1 मिनटं जरी खूप शांत बसून आहे, तर म्हणून समजून घ्यायचं काहीतरी कारभार चालू आहे, म्हणूनच आवाज येत नाही आहे. तर ही असं कारभार करत होती. बरं झालं मी पटकन गेले, नाही तर अख्खा वॅसलीनचा डबा मला वाटते संपवला असता. अख्खा नसता संपवला, पण अर्ध्यापेक्षा जास्त तर तिनं खरंच संपवलं असतं. असं सगळं तिचं चालू होतं. तर किती सतत लक्ष द्यावं लागते तिच्याकडे. आता मी इकडे काम करता करता फक्त 2 मिनटं मोबाईल हातात घेतले, 2च मिनटं. नाहीतर मग स्वयंपाक करता करता तिच्याकडे जाणे, पाहणे, किंवा ती इथे येते, असं सगळं वगैरे चालू असतं. पण नजर हटी दुर्घटना घटी यालाच म्हणतात. असं वगैरे असतं. लहान बाळ आहे, चालतेच. पण चला, आता स्वयंपाक वगैरे करायचं आहे. घरी आज सडनली माझ्या दिरांचे एक मित्र येणार आहेत. त्यांना जायला म्हणजे उशीर झाला, तर ते इथे थांबणार आहेत. त्यांनी वगैरे आल्यानंतर मी शूट वगैरे करणार नाही. आणि त्यांना माहीतही नाही की मी व्लॉगिंग वगैरे करते म्हणून. तर मला त्यांच्यासमोर थोडा ऑड वाटेल, मी दाखवू वगैरे नाही शकत. पण त्यांच्यासाठीच इकडे, मला तर स्वयंपाक करायचं नव्हतं, कारण की माझ्यासाठी होतं सकाळचं. अहो बाहेर गेले जेवायला, त्यांच्या म्हणजे काहीतरी आहे ते मित्र काहीतरी प्रोग्राम आहे, तर तिकडे गेले ते जेवायला. तर इकडे माझ्यासाठी तर होतंच. आणि मला पोळ्या नाही राहिल्या तरी चालते, मला भात आणि भाजी आहे सकाळची, होऊन जाते. अद्दूचं सायंकाळी जेवण केले, ती माझ्यासोबत थोडीशी खाते, मग नंतर तिला दूध पाजते. पण आता त्यांनी येत आहे म्हटल्यावर इकडे माझं वरण आहे, इथे भात आहे, आणि आता वरण फोडणी देते. आणि इथे कणिकसुद्धा मळून ठेवलं आहे, आणि थोडीशी खीरसुद्धा बनवते. ते फर्स्ट टाईम येत आहेत, तर गोडधोड खाऊन पाठवणी करूयात त्यांची. तर चला, मी स्वयंपाक करते, मग तुम्हाला भेटते. काय माझ्यासाठी इडली बनवतेस? बॉटलमध्ये बनवतेस का ग? हे बघा मंडळी, हिला मी इडली बनवून दिली. एक इडली खाली ती, आणि दुसरी इडली मागायला आली. मी किचनमध्ये होती, मला वाटलं की बरं दुसरी इडली खायचं आहे तिला, कारण की तिला इडली आवडतं. इडली आणून दिली, तर अख्ख्या इडलीचं हे बघा इकडे कारभार. मी चहा ठेवत होती आतमध्ये,
किचनमध्ये. आणि इकडे बघा काय काय आता इकडे आली, हिच्याकडे संपली की नाही म्हणून इडली. तर बघा पूर्ण इडलीचं काय केलं. आणि बॉटलमध्ये पाणी आहे, प्यायच्या पाणीमध्ये इडली बघा ठूस ठूस के भर रही है ये लड़की. इसका मैं क्या करूँ इसका मैं. इकडे बघ तू. हां तेच असं आहे का ते. भगवान, आता सगळं साफ करावं लागेल मला. आणि ती बॉटलमध्ये कशाला भरली बॉटल, मी आत्ताच धुतली ना वाडा. काय करू ह्या मुलीचं. हे असं एक नमुना करते ना कधी कधी, खरंच. रट्टा देऊ का तुला आता एक. पाणी आता बेडवर सांडवायचं नाही हां, बिलकुलच. खरंच रट्टा खाशील मग हां. बिलकुल पाणी सांडवायचं नाही बेडवर. अच्छा, तोच पाणी प्यायचं आता. हां, येणार कसं पाणी तिथे इडली घुसवल्यावर ग, पाईपमध्ये. तिथे स्ट्रॉ आहे ना. सांगा ह्या मुलीचं मी काय करू. डोक्याला ताप आणून ठेवला आहे ती. आज गुरुवार आहे, मला बाकीची काम आहे, आज उपवास आहे, पूजापाती आहे. मीचं काय मदत चालू करून ठेवते. चला मी हिचं आता हे आवरून घेते पहिले, मग नंतर भेटते सगळं कामं चालल्यावर. ठेव म्हटलं तुला आता. चल ठेव म्हटलं तुला. तरी तेच कारभार करताय बघा, इकडे तेच कारभार चालू आहे तिचे. आई पण भारी देवा, आई पण भारी देवा. ते म्हणतात ना, इतनी शक्ती हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर हो ना. ते आता लागू पडतं बरं या बाबतीत. सगळ्या सायांना असं वाटत असेल ना. बाबा रे. चला मी आवरून घेते, मग भेटते तुम्हाला. तर मंडळी, अंघोळ वगैरे सगळं झालं आणि इकडे माझी पूजा पण डन झाली. पण आहे ना, आज पूजेला पाहिजे तेवढे फुलंच नव्हते. मी जिथे राहते ना तिथं फुलंच मिळत नाही. आणि अहो केले ड्युटीवर, मला फुलं आणून द्यायला कोणीच नाही आहे. आणि मला पूजा करायची होती, उशीरही होत होता, म्हणून मी मार्केटमध्ये गेले नाही. चालून गेले असते, पुन्हा उशीर झालं असतं. पण मला समोरच्या काकूने आहे ना 4 फुलं दिले. फुलं नसण्यापेक्षा हे 4 फुलं छान आहेत. तर म्हणून मग मी इकडे छान पूजा केली. आपले हे बघा, आपले स्वामी महाराज. ए बाळा, चल आपण तिकडे जाऊ. चल, ही बघा, ही काय सामान काढते इथलं. चल तिकडे चल, जाऊयात. चल. आणि हे बघा, हे मला अद्दूनं लावून दिलं हळद कुंकू. मी तिला लावून दिली आणि ती मला लावून दिली. तर हे बघा छान. इकडे आज स्वयंपाकाचं टेन्शन नाही, कारण की उपवास आहे मला. पण हो, थोडंफार मी उसळ खाणार आहे, कारण की उपाशी मला जमणार नाही. खूप अजून ॲसिडिटी होते त्याच्यामुळे. आणि चला, तर मी आधी हे बघा, हिचं पण झाली अंघोळ वगैरे. मग अशी हिचं तर आधी करून दिली मी सगळ्यात आधी. आणि हा पण ड्रेस हिला आता थोडा छोटा व्हायला लागला. पुष्कळ दिवसांनी हा ड्रेस मी हिला घालून दिला. अदरवाईज आता थंडी आहे तर तिला लॉंग टी शर्ट आणि लॉंग पॅन्टच घालून देते. पण आज ही इच्छा झाली ही ड्रेस घालून द्यायची. हा ड्रेस घालून दिला हिला. तर झाली आता सगळं काम आवरले. थोडं उसळ वगैरे करते, मग भेटते तुम्हाला. उसळ तर करायचं आहे, पण मला दही नाही आहे. तर मी आता चालली दही आणायला. अद्दूला घेऊन ये ना ग प्लीज. आणि ही महाराणी बघा, तिला बोलवावं लागत तिला. चप्पल घालशील, चप्पल बाहेर आहे. काय देऊ तुला. नाही ते मला, मी तिला म्हणती मला स्कॉर्प मागत आहे. नको, चल पटकन चल. दही आणते मी आधी. अद्दूला घेऊन चालले मी आता. दही घेऊन येते. चप्पल खाली घे चप्पल. आणि हे जो क्लिप आहे ना, दुसऱ्या दिवशी सायंकाळचं आहे. आणि याच्या आधी जे दाखवलं ते सुद्धा दुसऱ्या दिवशी, म्हणजे गुरुवारचं आहे. मार्गशीर्ष गुरुवार होतं, शेवटचं गुरुवार होतं. मी यावर्षी पूजा वगैरे खरंच मांडले नाही आहे, पण मी उपवास वगैरे केली आहे. माझं सकाळी तर पॉसिबल नाही झालं पोथी वगैरे वाचणं, कारण की अद्दूला सांभाळत जाऊन खरंच पॉसिबल होत नाही.
त्या तर सायंकाळी अहोसुद्धा होते घरी. अहो थोडंसं अद्दूला घेऊन बाहेर गेले होते. तर इकडेच माझी पूजा चालू होती. आधी स्वामी नाम, स्वामी जप, स्वामींचं सगळं आवरून घेतलं, तारक मंत्र वगैरे म्हणून घेतलं. त्यानंतर पोथी वाचायला घेतली. मी म्हटलं पूजा तर नाही म्हणलो, काही हरकत नाही, पण देवीला साक्ष ठेवून आपण पोथी वाचूयात. त्यातच आपलंही मन प्रसन्न होतं. कदाचित आपली देवीसुद्धा खुश होईल, महालक्ष्मी माता. तर इकडे पोथी वाचत होती. तर देवीला म्हटलं माफ कर माता, म्हटलं यावर्षी पूजा काही मांडू नाही शकले, पुढच्या वर्षी प्रयत्न करेन मांडण्याचं, कारण की अदू लहान आहे, त्याच्यामुळे देवी समजूनच घेईल. तर म्हणून इकडे मी पोथी वाचत बसले. 3 गुरुवार खरं सांगू का, ते आपलं मंथली प्रॉब्लेम असतं बायांचं, त्याच्यामुळे मला जमलं नाही. तर त्याच्यामुळे मी वाचले नाही. पण आता शेवटचं गुरुवार होतं, म्हटलं आपण पोथी वाचून घेऊयात. तर अद्दू बाहेर गेली होती, तोपर्यंत म्हटलं वाचून घेऊयात, कारण की अद्दू राहिलं ना, ती वाचूच देत नाही मला काहीच पोथी वगैरे. तर ती असलं ना पूर्ण पोथी हातातून आपल्या हिचकून घेते, असं काही असतं तिचं. बिलकुलच व्यवस्थित म्हणजे मध्ये मध्ये घुसते, मग ही पोथी वाचते किंवा मी पूजा करते, असं तिचं चालू असतं. शांतपणाने मला ती वाचूच देत नाही. ती येतपर्यंत मी माझं पूजा वगैरे आटपून घेतली. आणि संध्याकाळी बघा अद्दूचे पप्पा अद्दूसाठी पेस्ट्री आणले. आणि इकडे अद्दू म्हणत होती की माझा बड्डे आहे. तेवढं खाणार आहेस का मग? हॅपी बर्थडे आहे तुझं. अगं बाई, हॅपी बर्थडे तू म्हणते. तू कुठे गेली होती आणि काय घेऊन आली ग? वहिनी जेव्हा प्रेग्नेंट होती ना, तेव्हा खूप खात होती. हे कसं काय, रसमलाई आहे ना? मेरा उपवास आहे बाळा. कोणाचा बर्थडे आहे? कोणाचा बर्थडे आहे ग मम्मा? असा क्या हुआ? अरे बापरे, अरे बापरे, अरे बापरे. झालं. तर मंडळी, सायंकाळची पूजा आटोपली. आता स्वयंपाक करायचा आहे, कारण की एकच टाईम उपवास असते माझा. तर काल जो TV दिला होता ना, तो पण आणायचा आहे, दुरुस्त करायला दिला होता. आणि आज पोथीसुद्धा वाचून घेतली. आणि इकडे बघा मी घेतले छान वालाच्या शेंगा, कारण की आता सीझन आहे, सीझन गेल्यावर खायला मिळणार नाही. तर म्हटलं वालाची शेंगाची भाजी करूयात, साधं वरण पोळी आणि भात बस. तर चला मी आधी स्वयंपाक करते, मग भेटते तुम्हाला.